महाराष्ट्र राज्य माथाडी और जनरल कामगार सेना के नेता लिंगा अन्ना मूर्ति ने छत्रपति शिवाजी महाराज की जयंती धूमधाम से मनाई। हर साल की तरह इस साल भी जरूरतमंद लोगों को अन्नदान किया। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर टिळकनगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री पवार साहब, पाटिल साहब, शिवसेना के पूर्व नगर सेवक एवं इमरान खान, भाजपा के जिला अध्यक्ष सुषम सावंत, समाज सेविका पूनमताई मस्के, समाज सेवक शक्तिवेल जी और कई गणमान्य लोग उपस्थित रहे। सभी ने लिंगा अन्ना मूर्ति के काम को सराहा और प्रशंसा की। छत्रपति शिवाजी महाराज का जयंती का शुभेच्छा देता हूँ। मैं पहला छत्रपति शिवाजी महाराज का जयंती का शुभेच्छा देता हूँ। मैं बुलाया पटक से सब आए मेरे लिए इतना छत्रपति महाराज के जयंती के लिए भी मैंने बहुत ये किया। मैं आभार मानता हूँ तेलंगाना पुलिस स्टेशन को। कार्य काम के लिए मेरे को बहुत लोग मदद करता, बहुत सुविधा है, धन्यवाद मानता हूँ। सीनियर साहब ने ये भी कहा है कि जब भी लिंगा को जरूरत पड़ेगा तो हम उनके साथ में हैं और आपका मतलब उनका आशीर्वाद भी है। हमेशा सीनियर साहब का हाथ है बोल के मैं कुछ भी काम करता तो उन लोग का आशीर्वाद के बिना मेरा काम होता नहीं। उसके लिए लाख मान्य। नक्कीच आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या मराठी माणसांसाठी आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेसाठी हा एक मोठा उत्साहाचा, भाग्याचा आणि आनंदाचा क्षण आहे। 350 वर्षापूर्वी छत्रपतींनी या सत्तेला, ज्या जुलमी सत्तेला आव्हान देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती आणि सगळ्यांच्या मनामध्ये अभिमान आणि स्वाभिमान निर्माण केला होता आणि आपल्या छोट्याशा मुठभर मावळ्यांच्या साथीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे लढा दिला होता त्यांच्यापासून घेण्यासारखे खूप साऱ्या गुण आपल्याला आहेत आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना अभिमान वाटावा म्हणून हा क्षण आपण दरवर्षी साजरा करत असतो। फक्त या ठिकाणी साजरा करून आपण थांबलं नाही पाहिजे। त्यांच्या चरित्रामध्ये किंवा त्यांच्या ज्या कामगिरीमध्ये त्यातून आपण स्फूर्ती घेऊन आपण आपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी आणि जनतेसाठी चांगलं कसं करता येईल, भावी पिढीसाठी चांगलं कसं करता येईल अशी एक घेतली स्फूर्ती। या ठिकाणी महापुरुष जे आहेत ते कुठल्याही समाजाचे एका किंवा कुठल्या एका ह्याच्यापुरते बंदिस्त नसतात आणि हे चांगलं उदाहरण लिंगा यांनी दाखवून दिलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी आता जसं आपण म्हणालात की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा छत्रपतींची असेल किंवा या सगळ्या महापुरुषांची जे विचार आहेत ते सर्व समाजांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचं जे कार्य आहे आणि सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचं ते खूपच मोलाचं आहे आणि त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। असेच काम करत राहावं। पोलीस स्टेशनकडून त्यांना खूप चांगलं सहकार्य मिळू शकतं। धन्यवाद। आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मी तमाम या महाराष्ट्रातील जनतेला, माझ्या प्रभागातील संपूर्ण जनतेला शुभेच्छा देतो की असा जाणता राजा, त्या जाणता राजाची जयंती आज खऱ्या अर्थाने सर्वत्र साजरी केली जाते। आणि लिंगाबद्दल बोलायचं झालं तर लिंगा हा एक चांगला कार्यकर्ता आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून प्रत्येक कार्यक्रमामध्ये धडाधडीने भाग घेत असतो। माननीय आमदारांचा एक चांगला सच्चा कार्यकर्ता म्हणून त्याने आजपर्यंत काम करत आलेलं आहे आणि याही पुढे तो अशी अनेक उत्सव, अनेक सण हा लिंगा साजरा करेल आणि आम्ही त्याला सपोर्ट करू। प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही त्याच्या उपस्थित राहू आणि त्याच्याबरोबर साथीला साथ लावून आम्ही काम करत राहू। आज जाणता राजा छत्रपती शिवरायांची आज जयंती आहे आणि हा एक महाराष्ट्रातला एक सर्वात मोठा उत्सव आहे। असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या इतिहासातले सगळ्यात मोठे अग्रगण्य नेते होते आणि महाराज या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय जर नसते तर वेगळं दृश्य आपल्याला दिसलं असतं आज। आणि म्हणूनच अशा ह्या जाणत्या राजाची जयंती साजरा करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्यच आहे आणि ते लिंगासारखे कार्यकर्ते आपल्या वेळ देऊन, आपल्या खिशाला ताण देऊन अशा प्रकारची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात ही फार मोठी गोष्ट आहे। तर खरंच अशा लोकांच्या मागे आम्ही सर्व शिवसैनिक उभे असू एवढंच बोलतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त आज आमचे मित्र, सामाजिक कार्यकर्ता लिंगा मूर्ती अण्णा यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला अभिवादन करण्यासाठी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला भव्य दिव्य, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करतो।
आणि शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची प्रेरणा घेऊन असंच सामाजिक काम आपण सर्वांनी सतत करत राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती आहे. तर लिंगा अण्णा आणि सेल्वा अण्णा नेहमीच चांगले चांगले उपक्रम लोकांसाठी साजरे करत असतात. खरं तर आपले जे महापुरुष आहेत ते जिवंत राहणं, आपल्यामध्ये त्यांचे विचार जिवंत राहणं हे खूप गरजेचं आहे आणि तो खूप मोठा पाया हे लोक घेऊन चाललेले आहेत. म्हणजे खूप मोठं संघटन आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून, मग ती बाबासाहेबांची जयंती असू देत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू देत किंवा गणेश उत्सव, नवरात्री उत्सव, अशा माध्यमातून गोरगरीब लोकांना अन्नदान करणं, त्यांच्यासाठी काही सुविधा उपलब्ध करणं, असे काम हे आपले दोन्ही बंधू करत असतात. त्याचबरोबर त्यांच्या सहकार्यासाठी शक्तिभाई आहेत, अक्षय अण्णा आहे, पुन्हा शांति भाभी है और मेरे हस्बैंड भी. इस सब कामों में मेरे भाइयों के साथ मुझे मतलब बोलते ना ॲक्टिव्ह करने के लिए ते नेहमीच माझ्याबरोबर असतात. आणि मी स्वतः पूनम मस्के एक समाजसेविका आहे. तर मलासुद्धा यांच्याबरोबर काम करायला खूप आवड येते. काही गोष्टी यांच्याकडून मला शिकायला भेटतात. अशाच पद्धतीने आम्ही पुढचेही काही कार्यक्रम असेच नियोजन करू आणि समाजासाठी नवीन एक प्रेरणास्थान घडवू. जय भीम. आप देख रहे हो किस तरीके से यहाँ लोग आ रहे हैं. यहाँ पे हमेशा उन्होंने यहाँ के लोगों के लिए काम किया है. यहाँ पे हमेशा भोजन का वो कुछ ना कुछ कार्यक्रम रखते हैं. आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है. आज आपके माध्यम से हम सब मिलके छत्रपति शिवाजी महाराज को यहाँ पे श्रद्धांजलि देने के लिए आए हैं और शुभेच्छा देने आए हैं. हम सब के तरफ से शुभेच्छा आपके तरफ से हम दे रहे हैं. सर्वप्रथम महाराजांच्या जयंतीच्या सर्व महाराष्ट्रातील जनतेस हार्दिक शुभेच्छा. जयंती ही कशासाठी साजरी करतात की पूर्व इतिहास लोकांना माहीत पडावा आणि महाराज हे तरुण पिढीला माहीत पडावं, महाराजांचा प्रताप माहीत पडावा म्हणून जयंती साजरी करतात. आणि आमचे मित्र जे लिंग आहेत ते प्रत्येक समाजकार्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन स्वखर्चाने कोणालाही वर्गणी न मागता हा जो उपक्रम राबवतात, खरं म्हणजे ते कौतुकास्पद आहे. त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. कारण असे खूप कमी कार्यकर्ते असतात की प्रत्येक गोष्टीची जाण ठेवून, जसं आता बाबासाहेबांची जयंती झाल्या, इतर जयंत्या झाल्या, त्या सर्व महापुरुषाच्या जयंती साजरा करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असतो. इतरही धार्मिक उत्सव ते मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. खरोखर अशाच प्रकारे त्यांनी प्रत्येक उत्सव साजरा करावे. आणि महाराजांची जयंतीबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्राचं ते आराध्य दैवत आहे. हिंदू धर्म टिकवण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि लिंगांनी ते लक्षात घेऊन जे महाराजांची जयंती साजरी केली त्याबद्दल त्यांचंही खूप खूप अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारचं त्यांना सहकार्य आपण सर्वांनी द्यावं. आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की त्यांना प्रत्येक कार्यात यश यावं, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. प्रथम मी सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि लिंगाअण्णा मूर्ती माझे खूप चांगले मित्र आहेत. दरवेळेस म्हणजे महापुरुषांच्या जयंती असून दे, समाजकार्य असून दे, हे सर्व त्यांच्या माध्यमातून इथे होत असतं. सर्व गोरगरिबांना जेवण वाटप असून दे किंवा अजून काही विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप असून दे, हे सगळे उपक्रम ते राबवत असतात. आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून हे जे सत्कार्य सुरू आहे ते असंच चालू राहून दे. बाकी आपल्याला महाराजांचे आशीर्वाद त्यांच्यावर आहेतच. नक्की लिंगांना खूप त्या पद्धतीने आहेत. पण मला वाटतं ते ॲक्च्युली नगरसेवक आहेत, ते आता काही नसताना एवढं काम करतात. तर ते असं काय नगरसेवक जिंकून आल्यावरच काम केलं पाहिजे असं नाही, पण ते ह्या हिशोबाने पण काम करतात. तर ते नक्की शुभेच्छा. प्रथम जय शिवराय, जय जिजाऊ. माझं नाव सतेश मस्के आहे आणि मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा चेंबूर विधानसभा अध्यक्ष आहे. आज मोठ्या प्रमाणात इथे टिळकनगरमध्ये लिंगाभाई आणि सेल्वाभाई यांनी शिवजयंतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांना मानणारा वर्ग, बहुजन समाजातील वर्ग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राहतो. कारण ह्याच भूमीमध्ये, याच मातृभूमीमध्ये शिवाजीराजांनी आपलं स्वराज्य उभं केलेलं.
आणि या मुघल सल्तनतला एवढ्या मोठ्या प्रमाणात निजामशहा आणि आदिलशहासारख्या मोठ्या राज्यांना त्यांनी मात देऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं होतं. तर ते खूप प्रेरणादायी असं आमच्यासाठी आहेत आणि आमचे प्रेरणास्थान आहेत, असे दैवतही आहेत. तर त्यांचा कार्यक्रम सातत्यानं सिल्वाभाई आणि त्यांचे छोटे बंधू कार्यक्रम राबवत असतात. त्यानिमित्ताने जेवणाचा उपक्रम ठेवतात. मग ती शिवजयंती असो, बाबासाहेबांची जयंती असो किंवा नवरात्रोत्सव असो, अशा अनेक कार्यक्रमातून लोकांना एकत्रित करणं, त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण करणं, असं मोठं पुण्याचं कार्य हे करत असतात. आणि आम्हालाही खूप बरं वाटतं त्यांच्या कार्यक्रमांना येऊन. पुन्हा एकदा लिंगाबाई आणि सिल्वाबाई यांच्या कार्याला सलाम ठोकतो आणि अशाच कार्यक्रमांना आम्हाला आमंत्रित करत जावा, एवढं बोलून मी थांबतो. जय शिवराय, जय भीम.